सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर्स साखर कारखान्याविरोधात पिंपरी ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे। कथित दूषित पाण्याच्या प्रश्नावर ग्रामस्थांनी थेट कारखान्याच्या कार्यस्थळावर आंदोलन करत कारखाना प्रशासनाला गुरुवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे। मागण्या मान्य न झाल्यास शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। कोरेगाव तालुक्यातील पिंपरी गावातील ओढ्यात शिवनेरी शुगर्स कारखान्यातून कथितरित्या दूषित पाणी सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करत शेकडो ग्रामस्थ आणि युवक सोमवारी आक्रमक झाले। आंदोलनापूर्वी पिंपरी गावातून शेकडो दुचाकीस्वारांनी कारखान्यापर्यंत रॅली काढली। त्यानंतर कारखान्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला। दूषित पाणी तातडीने बंद न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कारखान्याचे युनिट हेड राम पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। कारखान्यातून कोणत्याही प्रकारचे सांडपाणी अथवा प्रक्रिया केलेले दूषित पाणी बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे त्यांनी सांगितले। मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली। अखेर कारखाना प्रशासनाने लेखी निवेदन देत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार आवश्यक यंत्रणा कार्यान्वित असल्याचे सांगितले। तसेच प्रक्रिया केलेले पाणी साठवण्यासाठी 1 कोटी लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात आली असून पुढे कोणत्याही प्रकारचे सांडपाणी बाहेर जाणार नाही अशी ग्वाही दिली। पिंपरी ओढ्यात कथित दूषित पाणी जाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी 5 ते 6 दिवसांची मुदत मागण्यात आली आहे। या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे। मात्र गुरुवारपर्यंत प्रश्न मार्गी लागला नाही तर शुक्रवारी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सहकार न्यायाधीश ॲडव्होकेट अशोक पवार यांनी दिला आहे। यावेळी ज्येष्ठ नेते विष्णुदास कणसे, अनंत साबळे, योगेश कदम, ऋषिकेश तुपे, युवराज घाडगे आदी नागरिक व युवक उपस्थित होते। दरम्यान ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या आरोपानंतर कारखाना प्रशासनाने लेखी आश्वासन दिले असले तरी आता गुरुवारपर्यंत प्रत्यक्षात काय कार्यवाही होणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। 5 दिवस पाणी आणि हे पाणी कसं आहे माहिती आहे, पिण्यालायक नाही। आंघोळीसाठी किंवा वापरासाठी सुद्धा पिण्यायोग्य नाही। अंगावर नाईट उठते, सगळं उठते। हे तुम्ही असं समजू नका की लाईट घेऊ नका।